नमस्कार. आज या ठिकाणी आपण केस गळतीवरील रामबाण उपाय असणारे आयुर्वेदिक तेल आपण घरच्या घरी बनवणार आहे. यासाठी हे साहित्य तुम्ही पाहिलं असेल. चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. सर्वप्रथम मी तेजस्वी चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करते. आज या ठिकाणी आपण केस गळतीवरील रामबाण उपाय असणारं, तसेच केसामध्ये कोंडा झाला असेल, केस वाढत नसतील, केसांची वाढ खुंटली असेल, त्याच्यावरील रामबाण उपाय म्हणजे आपण हे तेल पाहणार आहोत. यासाठी मी पॅराशूट तेलाची 2 पॉकेट घेतलेले आहेत आणि आता हे जे पॅराशूटचं आपण पॉकेट घेतलेलं आहे ते पॉकेट आपल्याला फोडून लोखंडाच्या कढईमध्ये हे गरम करण्यासाठी ठेवायचे आहे. आपल्या आरोग्यासाठी आजकाल काय होतंय, प्रत्येक गोष्ट भेसळ निघलेली आहे. त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या शॅम्पू, वेगवेगळ्या प्रकारचे तेल, ह्याच्यामध्ये जास्त केमिकल असल्यामुळे त्याच्यामुळे केसाला हानी होते आणि केस गळतात. आता आपण हे घरगुती तेल करणार आहोत. यासाठी मी सुरुवातीला इथं मेथीदाणं घेतलेलं आहेत आणि हे मेथीदाणं आपल्याला तेलामध्ये मस्त असं टाकायचं आहे आणि हे मेथीदाणं तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. मेथीदाणं आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात आणि केसासाठी फार फायदेशीर असतात. त्यानंतर मी इथे एक कांदा घेतलेला आहे. कांद्याची टरकाली आणि कांदा पातळ असा बारीक कट करून घेतलेला आहे आणि तो या पॅराशूटच्या तेलामध्ये टाकलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथं कच्च्या घाणीवरचं खोबऱ्याचं तेल पण तुम्ही वापरू शकता. इथं मी पॅराशूटचं खोबरेल तेल वापरलेलं आहे. मी 2 पाऊच घेतलेले आहेत. आता हे मस्त ह्याचा कलर बदलेपर्यंत कांद्याचा हे आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं तुळशीची जे मंजुळा आहेत आणि तुळशीची जी पानं आहेत ना, ते पण आपल्याला या तेलामध्ये उकळून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे. त्यानंतर इथं मी कडुलिंब आहे ना, तो घेतलेला आहे. कडुलिंबामुळे काय होतं, केसामध्ये जो कोंडा असेल, तसेच काही जणांच्या केसामध्ये जर उवालिका झालेल्या असतील तर त्याच्यावरही याचा फायदा होणार आहे. तसेच कडुलिंबाच्या पानामुळे काय होतं तर आपली म्हणजे जी वाढ खुंटलेली आहे ते केसांची वाढ होते. तसेच मी इथं लिंबूही पिळलेला आहे. इथं मी आवळा नसल्यामुळे मी इथं लिंबाचा रस टाकलेला आहे. तुमच्याकडे आवळा असेल तर टाकला तर चालेल, पण सध्या आमच्याकडे आवळ्याचं सीझन नाही. तुम्हाला जर मिळाला तर तुम्ही इथं आवळा नक्की टाका. नंतर इथे मी कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत आणि ही पानं पण तेलामध्ये मस्त असं तळून घ्यायची आहेत. खूप छान असा वास येतो. इथं आपण या तेलामध्ये कांदा चिरून कांद्याच्या टरकाला सकट पातळ काप केलेला कांदा टाकला आहे. मेथीदाणं टाकलेलं आहे. लिंबाचा रस आणि लिंबू पिळलेला आहे. त्यानंतर कडुलिंब, कढीपत्ताही टाकलेला आहे. त्यानंतर जास्वंदीची फुलं आहेत तिथं 7-8-10. ती फुलं आपल्याला या तेलामध्ये कलर बदलेपर्यंत तळून घ्यायची आहेत. सर्व जे आपण घटक टाकलेले आहेत ना, ते कमी गॅसच्या फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण कोरफड टाकलेली आहे. कोरफड स्वच्छ धुतली होती आणि नंतर मी चाकूनं बारीक असे कट केलेले होते. ते काप आता या तेलामध्ये टाकलेले आहेत. आजकाल बाजारामध्ये खूप प्रोडक्ट विक्रीसाठी आलेले आहेत, पण त्याच्यामध्ये चांगला कोणता, वाईट कोणता हे ओळखणं फार मुश्किल झालेलं आहे. त्याच्यावर सगळ्यात बेस्ट उपाय म्हणजे आपण हे घरगुती जेवढं आयुर्वेदिक आपल्या डोळ्यासमोर जे तेल बनवतो आणि ते तेल आपल्या आरोग्यासाठी आपण वापरतो, केसांसाठी, त्याचा रिझल्ट हा चांगला येतो. त्यासाठी हा आयुर्वेदिक घरच्या घरी केलेले तेल आहे. याच्यापासून साईड इफेक्ट कोणताही होत नाही. केस चमकदार होतात, केस वाढतात, खुंटलेले केसही वाढतात, केसांची वाढ भरपूर होते, काळेभोर असे केस होतात, केसामधला कोंडा नाहीसा होतो. हे तेल तुम्ही जरूर घरी बनवा. तुम्हाला ह्याचा रिझल्ट 4 आठवड्यामध्ये नक्की जाणवेल.
सर्व घटक आहेत ते तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. आता आपल्याला याच्यावरती ताट झाकायचं आहे, म्हणजे व्यवस्थित असे हे शिजले जातील तेलामध्ये. आणि ताट झाकून मीही नंतर रात्रभर ठेवलं होतं आणि नंतर दुसरं झाकण ठेवलं होतं आणि संध्याकाळी मी झाकण ठेवलं होतं आणि सकाळी तुम्ही बघू शकता की त्यातलं तेल आहे ते पूर्ण म्हणजे ह्या घटकाने शोषून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला असं कॉटनचं फडकं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये सर्व हे एकत्र जे जिन्नस आहे ते टाकायचं आहे आणि तेल आपल्याला पिळून काढायचं आहे. आपण तेल जे होतं ते निम्म्याला निम्म आटू दिलेलं आहे. आता हे फडकणी आपल्याला तेल आहे ते पिळून काढायचं आहे. खूप छान असा या तेलाचा खमंग असा वास सुटलेला आहे. तुम्हाला खूप चांगला रिझल्ट या तेलापासून जाणवणार आहे. आणि जे बाकीचं जे उरलं होतं ना ते पण आता आपल्याला या फडक्याने गाळून घ्यायचं आहे. आता आपण हे तेल आहे ती एका मोठ्या भांड्यामध्ये काढलेला आहे. तुम्ही बघू शकता कलर पण तेलाचा बदललेला आहे. बघा साधारणतः एवढं तेल आपलं झालेलं आहे. साधारणतः हे 100 मिली तेल असेल. आटून हे थोडंसं कमी झालेलं आहे. आटल्याशिवाय आपल्याला याचा रिझल्ट जाणत नाही, कारण हे आटल्यामुळे त्याच्यामध्ये प्रत्येक घटक हे व्यवस्थित असा मिक्स होतो. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुम्ही ही तेल आयुर्वेदिक जरूर बनवा.